आज तर सकाळ सकाळीच आबे मला लॅब खाली घ्यायला आलता. कारण की आज त्याचा एसआरपीएफचा पेपर होता आणि त्याच्यासोबत जायला कोणी नव्हतं. आणि मला तर आज टाइमच टाइम होता. कारण की आज रविवार होता. ना ग्राउंड होतं, ना अभ्यास होता. रेस्टच्या दिवशी पूर्ण रेस्ट. मस्तपैकी मग पेपरच्या ठिकाणी पोहोचलो आणि भाऊला पेपरला जायला इतकी घाई झालती, की भाऊ मोबाईल आणि गाडीची चावी घेऊनच सोबत निघाला होता. पेपर चालू व्हायला तर 2 तास बाकी होते. बाहेर बसल्या बसल्या काय करू विचार करतच होतो, की तेवढ्यात लक्षात आलं जवळच गार्डन आहे. मस्तपैकी गार्डनमध्ये जायचं आणि ताणून झोपायचं. गेल्या गेल्या पहिली थोडीशी साफसफाई करून घेतली आणि तास दीड तासासाठी एकदम ताणून झोपी गेलो. तासभर चांगलीच झोप झाल्यावर आता एकट्याला काही करमत नव्हतं म्हणून आव्याला पण फोन लावून बोलून घेतला. आता सकाळ सकाळी भूक पण लागलेली म्हणून दोघं जण पहिल्या नाश्त्याच्या गाड्यावर गेलो आणि पोट भरून नाश्ता केला. तसंच आज अक्षय तृतीया होती म्हणल्यावर आंब्याचा रस्ता बनणारच ना. मग त्याच्यासाठी आंबे घ्यायला जायचे होते मार्केटमध्ये. पण आंब्याचा रेट ऐकून डायरेक्ट चेक करून पडायचेच काम होते. ₹2000 डझन आंबे. शेवटी आम्ही ₹200 किलोचे आंबे घेतले आणि त्यामध्येच खुश झालो. आज दिवसभर तर काही काम नव्हतं. मग आव्या म्हणला आज काही काम नाही आणि तू आलायस तर घरचं सामान पण भरून घेऊ. आता लोकांच्या दुकानात स्वतःच सामान स्वतःच्या हाताने भरून झाल्यावर ते सामान घरी पोहोच केलं. तोपर्यंत आपल्या इकडे मालकांचा पेपर पण संपलेला आणि सगळे बाहेर पण आलेले. पेपर तर आब्याचा होता, पण दिवस तर सगळा माझा गेला होता. म्हणून आब्याला घरी सोडलं आणि मी पण माझ्या घरी आलो.